माझं नाव आहे आर्या आणि आज आहे कारगिल विजय दिवस. म्हणजेच याच दिवशी आपण इंडिया वर्सेस पाकिस्तान कारगिल वॉर हा जिंकलो. आपल्यापैकी बरेच जणांना व्हॅलेंटाईन्स डे, हॅलोविन डे, अॅनिव्हर्सरी या सगळ्यांच्या तारख्या लक्षात असतात. पण कारगिल विजय दिवस याची तारीख कोणालाच लक्षात नसते आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवला आहे. आज कारगिल विजय दिवसाला 26 वर्ष झाले आहेत. त्यामुळे हा वॉर नक्की कसा घडला हे आपण जाणून घेऊया. या वॉरमध्ये पाकिस्तानने आपले काही पीक्स कव्हर केलेले आणि इंडियाने त्या परत मिळवले. हा ह्याचा कॉन्सेप्ट आहे. तर आता आपण पुढे बघूयात की आता हे असं पाकिस्तानने का केलं. तर या सगळ्याचा पाकिस्तानचा जो मेन मोटो होता तो म्हणजे द्रास, कारगिल आणि सियाचीन मध्ये NH-1D नावाचे हायवे पास होतो. द्रास आणि कारगिलला जे सगळे सप्लायज मिळतात म्हणजे फूड, वेपन्स, सोल्जर्स ते सगळे सियाचीन मधून येतात. पाकिस्तानला हा हायवेला कट करायचं होतं सो दॅट द्रास आणि कारगिल वरती कुठलेही सप्लायज पोचणार नाही. पण याच्यामध्ये ते सक्सेसफुल झाले. समजा पाकिस्तानने तो हायवे कट केला असता तर ते टॉप वरून इंडियन वरती फायरिंग करू शकत असते. त्यांनी लडाख टू सियाचीन जे कुठले ट्रक्स पासेस होतात ते त्यांनी स्टॉप करू शकले असते आणि त्यांनी काश्मीर टू लडाखचा जो रूट आहे तो पण कट केला असता. काश्मीर टू लडाख या रूटमध्ये सगळे सोल्जर्स पास करतात, त्यांचं ट्रान्सपोर्टेशन रोजचं तिथूनच असतं. तर याने पाकिस्तानला खूप फायदा झाला. पाकिस्तानने कुठले कुठले पीक्स कव्हर केले ते बघूया. पाकिस्तानने पहिला कव्हर केला तो म्हणजे टोलिंग हिल. हा द्रास मधल्या भागात येतो. याने त्या हायवेवरती पूर्ण नजर ठेवता आली असती इंडियन पॉइंट्सवर. नेक्स्ट त्यांनी जो कव्हर केला पाकिस्तानने तो म्हणजे टायगर हिल .5060. हाही एरिया द्रास मधलाच आहे. याने द्रासचा रोड्स, टाउन्स आणि सगळ्या पोझिशनचा फुल व्ह्यू येत होता. नेक्स्ट कव्हर जो पाकिस्तानने केला तो म्हणजे .5140. त्याचा एरिया आहे कारगिल. हा जो एरिया आहे तो जे काही मोठे मोठे पीक्स आहेत त्याला कंट्रोल करण्यासाठी खूप युजफुल आहे. नेक्स्ट पाकिस्तानने जो कव्हर केला तो म्हणजे .4875. हा एरिया मुशोक व्हॅली मध्ये येतो. हा जो पीक आहे तो खूप स्ट्रॅटेजिक आहे. तो पीक चढणं खूप हार्ड आहे आणि वरून लगेच शूटिंग करता येते कोणी चढण्याचा प्रयत्न केला तर. नेक्स्ट आहे हालुबर रिज. हा जो एरिया आहे तो पातालिक मध्ये येतो. याने व्हॅलीला कंट्रोल करता येतं आणि ठीक आहे. तर नेक्स्ट आता हे सगळे ज्या पाकिस्तानने कव्हर केले त्याच्यानंतर इंडियाने याचा रिव्हेंज घेण्यासाठी काय केलं तर इंडियाने 3 वेज मध्ये याचा रिव्हेंज घेतला. एक म्हणजे नेव्ही, एअरफोर्स आणि आर्मी. या तिन्ही याला वेगळ्या वेगळ्या पार्ट्स मध्ये डिवाइड केलं होतं आणि यांचे नाव होते नेव्हीचं जे ऑपरेशन होतं त्याचं नाव होतं ऑपरेशन तलवार. एअरफोर्सचं जे ऑपरेशन होतं त्याचं नाव होतं ऑपरेशन सफेद सागर आणि आर्मीचं जे ऑपरेशन होतं त्याचं नाव होतं ऑपरेशन विजय. तर आता आपण समजून घेऊयात की या प्रत्येक ऑपरेशनचा मोटो काय होता, त्या मोटोने कारगिल वॉर जिंकण्यामध्ये आपल्याला काय हेल्प केले. नेव्हीचं जे मेन काम होतं ते म्हणजे पाकिस्तानवरती प्रेशर टाकायचं, एक्स्ट्रीम प्रेशर टाकायचं. नेव्हीने त्यांचे जे सबमरीन्स होत्या त्या पूर्ण सी मध्ये त्यांच्या ठेवल्या होत्या पीक्स अराउंड आणि त्यांनी पाकिस्तानमधला जो कुठला ट्रेड येत होता फूडचा, वेपन्स असू दे, सोल्जर्स असू दे, सगळे ब्लॉक केले होते. त्यामुळे पाकिस्तान त्या एरियामधून कुठलाही गोष्ट हलवता येत नव्हती. याने पाकिस्तानवरती खूप प्रेशर आलं. पाकिस्तानचं अटेन्शन थोडंसं बिघडलं. आधी पाकिस्तानचं अटेन्शन होतं की आपण कसं इंडियाला डिस्ट्रॉय करू शकतो आणि या पीक्स वरती कव्हर करू शकतो. पण ह्या केल्यामुळे पाकिस्तानचं अटेन्शन होतं की आपण कसे आपले ट्रेड सुरू ठेवू शकतो. याने खूप जिंकण्यामध्ये खूप हेल्प झाली.
नेक्स्ट ऑपरेशन जे होतं ते म्हणजे ऑपरेशन विजय. हा जो ऑपरेशन होता तो मे 26, 1990 मध्ये स्टार्ट झाला होता. या इंडियन आर्मीमध्ये 30,000 सोल्जर्स होते. यांनी सगळे जे पीक्स होते त्यांना कव्हर आणि परत मिळवण्याचा प्रयत्न केला होता. कॅप्टन विक्रम बत्रा आणि कॅप्टन मनोज पांडे यांनी हे अटॅकला लीड केलं होतं. हे मिळवत असताना जे टेम्परेचर होतं ते होतं -10°C to -30°C. आणि या याच्यामध्ये हे सगळे 30,000 सोल्जर्स लढले. त्यांनी पाकिस्तानला LOC लाईनच्या परत मागे पाठवलं आणि सगळे पीक्स टोलिंग, टायगर हिल आणि .5140 परत मिळवून घेतले. नेक्स्ट ऑपरेशन म्हणजे ऑपरेशन सफेद सागर. हे ऑपरेशन देखील 26 मे 1990 ला स्टार्ट झालं होतं. यामध्ये मिराज 2000, MiG-21 आणि MiG-27 असे प्लेन्स यूज केले गेले होते. या ऑपरेशननी जे काही सप्लाय ऑलरेडी पाकिस्तानच्या एरियाजमध्ये होता, पीक्समध्ये होता, ते त्यांनी डिस्ट्रॉय केलं. म्हणजेच नेव्हीनी ते अजून येऊ नाही दिलं आणि सफेद सागरनी जेवढं होतं तेही डिस्ट्रॉय केलं. त्यांनी सगळे त्यांचे बंकर्स, सप्लाय कॅम्प्स हे सगळे बॉम्बनी उद्ध्वस्त केले. पण अनफॉर्च्युनेटली आपलं एक प्लेन आणि एक हेलिकॉप्टर गेलं. हे जे सगळे तिन्ही ऑपरेशन्स आहेत त्यांचे नाव असेच टीव्ही बघून नव्हते दिले. त्यांना काहीतरी रिझन होतं. आता सफेद सागर म्हणजे व्हाईट सी म्हणजे स्नोवी स्काय. जे फायटर्स प्लेन असतात ते या स्नोवी स्काय मध्ये होते. या ऑपरेशन मध्ये जे प्लेन होतं ते खूप हाय लेवलवरती उडत होतं. त्यामुळे माउंटेन्सला टच होण्याची पण खूप शक्यता होती. ऑपरेशन तलवार जे होतं त्याच्यामध्ये तलवारनी आपण कोणाला तरी अडवतो म्हणून त्याचं नाव ऑपरेशन तलवार असं दिलं गेलं. ऑपरेशन विजय, विजय म्हणजे जिंकणं. नेक्स्ट या ऑपरेशन मध्ये टोटल 30,000 सोल्जर्स इन्व्हॉल्व्ड होते आणि हा जो वॉर होता तो टोटल 11 वीक्स चालला, म्हणजेच अराउंड 3 महिने. आपले 527 सोल्जर्स गेले आणि 1,628 हे इंज्युअर्ड आहे. आता आपण बघूयात या 30,000 मधले काही मेन सोल्जर्स ज्यांना अवॉर्ड्स मिळाले आहेत. पहिलं म्हणजे कॅप्टन विक्रम बत्रा. हे आर्मीमध्ये होते आणि त्यांना परमवीर चक्र मिळाले आहे. त्यांना का मिळालं हे तुम्ही इथे वाचू शकता. नेक्स्ट आहे कॅप्टन मनोज पांडे. तेही देखील आर्मीमध्ये होते आणि त्यांनाही परमवीर चक्र मिळालं आहे. लेफ्टनंट अनुज नायर ते आर्मीमध्ये होते आणि त्यांना महावीर चक्र मिळालं आहे. ज्ञानेंद्र योगेंद्र सिंग यादव आर्मीमध्ये होते आणि त्यांना परमवीर चक्र मिळालं आहे. रायफलमॅन संजय कुमार त्यांनाही परमवीर चक्र मिळालं आहे आणि ते आर्मीमध्ये होते. स्क्वॉड्रन लीडर अजय आहुजा हे एअरफोर्स मध्ये होते आणि त्यांना वीर चक्र मिळाले आहे. मिराज 2000 फायटर टीम एअरफोर्स त्यांना टीम एफर्टसाठी अवॉर्ड मिळाला आहे. INS दिल्ली, INS गोदावरी, INS ब्रह्मपुत्रा नेव्ही यांना ऑपरेशन तलवारसाठी अवॉर्ड दिला गेला आहे. वेस्टर्न नॅव्हल कमांड नेव्ही ऑपरेशन तलवारसाठी यांना अवॉर्ड दिला आहे. स्क्वॉड्रन मी जे एवढे 9 नावं सांगितले तेही खूप कमी आहेत. तसं बघायला गेलं तर 30,000 पैकी सगळेच खूप शूरवीर होते. हे एक लेटर आहे जे विजयंत थापर नी आपल्या फॅमिलीला लिहिलं होतं. त्यांना माहित होतं की आज ना उद्या आपण या कारगिल वॉरमध्ये मरणारच आहे, म्हणून त्यांनी हे लेटर लिहिलं. Dearest Papa, Mama and Granny, by the time you get this letter, I will be observing you from the sky, enjoying the hospitality of Apsaras. I have no regrets. Even I become a human again, I will join the army and fight for my nation. If you can, please come and see where the Indian army fought for you tomorrow.
As far as the unit is concerned, the new chaps should be told about this sacrifice. I hope my photo will be kept in a koi mandir with Karni Mat. Whatever organ can be taken should be done. Contribute some money to the orphanage and keep going keep giving 50 rupees to Ruxana per month and meet Yogi Baba. Best of luck to Bindi. Never forget the sacrifice of these men. Papa, you should feel proud. Mama, so you should meet. I love her. Forgive me for everything I did. यामध्ये मला जे आश्चर्य असं वाटलं की विजयंत थापरनी पूर्ण लेटरमध्ये नेशनबद्दल लिहिलं आहे. तिथे कुठेही असं लिहिलं नाही आहे की तुम्ही काळजी घ्या किंवा झाडाला पाणी टाका किंवा असं काही लिहिलेलं नाही आहे. पूर्ण लेटरमध्ये त्यांनी नेशनबद्दल लिहिलेलं आहे. आपण नुसतं कारगिल वॉर कसा घडला हे जाणून फायदा नाही आहे. त्यामधून आपण काय शिकू शकतो किंवा आपल्या डेली लाईफमध्ये त्या अनुसार काय बदल घडवू शकतो ते बघायला पाहिजे. जसं की पहिलं म्हणजे कॅप्टन विक्रम बत्रा आणि सौरभ कालिया जे होते त्यांनी जे केलं ते त्यांची फक्त ड्युटी म्हणून नाही केलं, तर त्यांचं भारतावरती खरंच खूप प्रेम होतं. तसंच आता तुम्ही जेव्हा ज्याच्यावर तुमचं प्रेम असतं त्याच्यासाठी काही करता तेव्हा ते तुमचं टास्क राहत नाही. तसंच तुम्ही जे काही ऑक्युपेशन कराल ते ऑक्युपेशन तुमच्या इंडियाच्या प्रेमासाठी करा. म्हणजे ते जे ऑक्युपेशन असेल ते तुमच्यासाठी वर्क किंवा टास्क असणारच नाही. पण जे नेहमी जय हिंद म्हणून सेल्यूट देतो ते नुसतं सेल्यूट हाताने नाही दिलं पाहिजे, तर आपल्या मनात या सगळ्या सोल्जर्ससाठी ग्रॅटिट्यूड असलं पाहिजे की त्यांच्यामुळे आज आपण इथे टीव्ही बघू शकतो, पिझ्झा बर्गर खाऊ शकतो. आणि आपण ह्या सगळ्यांसाठी प्लेस घेतली पाहिजे की त्यांचं हे जे सॅक्रिफाईस होतं ते हिस्ट्रीमध्ये नेहमी राहील आणि आम्ही त्यांच्याकडून काही शिकू. पेट्रोटिझम हे जे आहे ते नुसतं कुंफू कराटे फायटिंग करण्याचं नाही आहे. ते आहे की अशी कंट्री घडवणं ज्याच्यासाठी खरंच लढण्यासारखं वाटेल. हे जे सगळे कारगिल हिरोज होते, फायटर्स होते, त्यांनी पुढच्या जनरेशनसाठी ते गेले. आता हे जी पुढची जनरेशन आहे त्याला आपण ट्रूली वर्दी बनवू, म्हणजे त्यांची ही जी सॅक्रिफाईस आहे ती वाया जाणार नाही. मला एक गाणं याच्याशी खूप एक रिलेटेड वाटलं, ते एक ऐकवते. मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. हे मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी, जो शहीद